आपुलिया हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरीख वाटे देवा तयाचा हरीख वाटे देवा तयाचा हरीख वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरीख वाटे देवा तयाचा हरीख वाटे देवा तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा 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 तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वश्रेष्ठ वैराग्याचे शिरोमणी तुकोबारा यांचा असून 4 चरणांचा आहे। जो आपल्या हिताला जागता आहे त्याच्या माता पित्यांना धन्यता दिली। मग हित म्हणजेच काय? हित ते करावे संसाराचे चिंतन याला हित समजायचं नाही। मग हित ते करावे पैशाचे चिंतन याला हित समजायचं नाही। मग हित ते करावे बायकोचे चिंतन याला हित समजायचं नाही। महाराज सांगतात ह्या कुठल्याही गोष्टीवर चिंतन केलं जरी तरी सुख प्राप्त होत नाही। सुखाच्या प्राप्तीसाठी हित ते करावे देवाचे चिंतन 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 हित ते करावे
त्यासाठी आई वडिलाच्या संस्काराची गरज आहे. धन्य माता पिता तयाच्या अभंगाचं रचना लक्षात घ्या. मातेचा शब्द आधी वापरला का? सात्विक मुलगा जन्माला येण्यासाठी आईची कूस सुद्धा पवित्र लागते, म्हणून धन्य माता आणि नंतर पित्याचा शब्द. संतांचं वाङ्मय शास्त्र आधारे असल्यामुळे मातृदेव भव म्हणून मातेचा शब्द आधी वापरला आणि नंतर पितृदेव भव. मातेनं मुलगा घडवावा कसा? जिजामातेनं शिवाजी घडवला तो कलर टीव्ही पाहून नाही, त्यासाठी शुद्ध संस्काराची गरज आहे. हो, 30 रुपयाची ज्ञानेश्वरी लोक घरात ठेवत नाही, पण 30,000च्या टीव्ही समोर रात्रंदिवस टाइमपास करता, आणि त्यासाठी शुद्ध संस्काराची गरज आहे. म्हणून मातेनं कुठले संस्कार मुलांवर टाकावे? जिजामाता शिवरायांना मांडीवर घेऊन धनुर्धारी वीर अर्जुनाच्या गोष्टी सांगायची, तेव्हा तो पराक्रमी वीर शिवबा तयार झाला. आजच्या मावल्या तर गर्भवती अवस्थेत टीव्ही समोर बसतात, त्या टीव्हीचे वाईट वाईट संस्कार त्या गर्भातल्या पोरावर होतात. मी तरी असं सांगेन, टीव्ही जर कायमस्वरूपी आपण बघितलं, त्या टीव्हीचे संस्कार जर मुलांवर झाले, तर म्हातारपणी तो मुलगा तुमचा अँटिना केल्याशिवाय सोडणार नाही. ठल विठ्ठल. हो, म्हणून सांगायचं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. कयाधून प्रल्हाद घडवला. नारद महर्षीच्या मठामध्ये राहून तिने शुद्ध संस्कार त्या प्रल्हादावर टाकले. रामायण ऐकलं म्हणून राक्षसाच्या घरात प्रल्हाद निर्माण झाला. म्हणूनच माऊल्यांनी कोणते संस्कार टाकावे? नेहमी भजन प्रवचन कीर्तन सुविचार ऐकावं, त्यामुळं उत्पत्ती शुद्ध निघते. म्हणूनच कीर्तन भजन ऐकण्याची गरज आहे. पण मोठी बिकट परिस्थिती झाली. गर्भवती स्त्रीने जर ज्ञानेश्वरी वाचली तर तिच्या पोटी जन्माला आलेला मुलगा नक्कीच कीर्तनकार निघणार. पण हल्ली तसं घडत नाही. टीव्हीच्या संस्कारामुळे मुले वेगवेगळे संस्कार अंगीकृत करू लागले. हे झालं मातेचं उदाहरण. नंतर लागला क्रमांक पित्याचा. पित्याने कोणते संस्कार टाकावे? संत कबीरानं कमालाला घडवलं. दोघंही मुलगा आणि वडील एकत्र निघाले. समोर कमाल चालला होता, पाठीमागून संत कबीर चालले. रस्त्यानं जात असताना सोन्याची चेन कमालाला दिसली. तो उचलण्यासाठी खाली वाकणार, पण वडिलांची आज्ञा म्हणून पाठीमागे बघितलं, आणि बघितल्यानंतर त्याला वडिलाच्या चेहऱ्यावर हावभाव दिसले नकारार्थी. त्याने त्या सोन्याच्या चेनला हात लावण्याऐवजी पुढे निघाला, सोन्याच्या चेनवर माती टाकून. आणि मग कबीरांचे वाक्य आहे, बेटा मला जे हवं होतं ते तू केलंस, हेच हवं होतं मला. अखेरीस तू मातीवर माती ढकललीस. बघा, सोन्याला मातीच्या किमतीत दर्शवून आपल्या मुलामध्ये निस्वार्थपणाचा भाव निर्माण करून दिला, त्या पित्यास धन्यता. हल्ली बघा तुम्ही काय संस्कार टाका हेच कळत नाही. अहो, एका ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला गेलो, आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर एक छोटासा मुलगा येऊन पाहुण्यांच्या खिशामध्ये वाळू भरायला सुरुवात केली. तेव्हा ते पाहुणे म्हणतात, ओ तुमचा मुलगा माझ्या खिशात वाळू टाकतोय. पाहुण्यांनी सांगितलं, छे असला मूर्ख मुलगा माझा नाही म्हणे. मग हा कोण आहे? म्हणे माझा भाचा आहे. म्हणे तुमचा मुलगा कुठं आहे? म्हणे तो बाहेर तुमच्या बुटात पाणी होतोय म्हणे. विठ्ठल विठ्ठल. हो, या संस्कारांना माणूस शुद्ध होत नाही. शुद्ध संस्काराची गरज आहे. काय शिकवावं? एक दिवस इंटरव्हलमध्ये मुलगा शाळेतून बाहेर निघाला आणि शेजाऱ्याच्या जांबागामध्ये जाऊन जांब तोडायला सुरुवात केली. हातामध्ये पिशवी आहे आणि जांब तोडून पिशवी भरतोय. पिशवी भरल्यानंतर खाली उतरणार तोवर जांबाचा मालक आला आणि तो म्हणे, कोण आहे रे तिकडं? मुलगा घाबरला, खाली उतरला. त्या मालकाने विचारलं, का रे चोरून जांब तोडतो, तुला लाज नाही वाटत? हा म्हणतो, माफ करा हो मामा, माफ वगैरे काही करत नाही, मूर्खा चोऱ्या करतो. असं म्हटल्यानंतर मालकाने त्या मुलाकडे बघितल्यावर मालकास असं कळून आलं की हा आपल्या मित्राचा मुलगा आहे. आणि मग मित्राचा मुलगा असल्यामुळे तो म्हणतो, अरे वा, माझा मित्र तर असा काही वागू शकत नाही, आणि तू असं करतोस? तू किती सज्जन आहे, किती चांगला, आणि तू चोऱ्या करतो? थांब म्हणे, बेटा मी तुझ्या वडिलालाच सांगतो. हे म्हणतं, मामा तुम्ही घरी जाऊन माझ्या वडिलाला सांगायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला माझे वडील घरी भेटणार नाही. म्हणे कुठं गेले? कुठं गावाला गेलेत का? म्हणे नाही, दुसऱ्या झाडावर जांब तोडताय म्हणे. याला शुद्ध संस्कार म्हणतात पित्याचे? नाही. त्यासाठी थोर संतांचा आदर्श घ्या. स्वामी विवेकानंदांनी अशा गोष्टीतून प्रावीण्य मिळवलं नाही. त्यासाठी शुद्ध विचाराची गरज आहे. हो, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे
बिगा पोटी फळ रसाळ कोमटी. जिजामातेनं शिवबा घडवला. जेव्हा शिवबा गर्भात असताना घोड्यावर बसली, आपल्या पतीवर संकट पाहिलं, घोड्यावर बसली, घोड्यावर स्वार होते. घोडा चालत असताना गर्भातल्या पोराला त्रास होत नसेल का? पण तिनं सांगितलं, बाळ तुला हा त्रास होतो मला मान्य आहे रे, पण तुला ही जगात येऊन अशीच कीर्ती करायची आहे. समाजामध्ये चालणारे नंग्या यवनांचा नाश थांबवण्यासाठी तुला जन्माला यायचं, म्हणून मी तुला गर्भात शिक्षण देते. आजच्या माऊल्यांनी जिजामातेचे आदर्श डोळ्यासमोर ठेवा. एरवी तरी आपण बघतो आपले लहान मुलं किती वाईट संस्कारांना व्यापलेत. पहिला दोष म्हणजे मातेचा आहे. मातेने जर शुद्ध संस्कार टाकले तर उत्पत्ती अशुद्ध येईलच कशाला. म्हणून महाराज सांगतात, धन्य माता पिता तयाच्या. मातेचा शब्द आधी वापरला का? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. म्हणून मातेनं कोणते संस्कार टाकावे? 21 वर्षाचा चांगला युवक घडवण्यासाठी आईला 21 वर्षे लागतात, पण तोच मुलगा बिघडवण्यासाठी स्त्रीरूपी पत्नी 2ही दिवसात त्या मुलाची बर्बादी करू शकते. त्यासाठी शुद्ध संस्काराची गरज आहे. अहो, एका ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर सात्विक मुलांचा लोकांना कंटाळा येतो. महाराज सांगतात, सात्विक मुलांचा हरिक देवांना वाटतो आणि हल्ली लोकांना त्यांचा कंटाळा येतो. एका ठिकाणी कार्यक्रमाला जाऊन एका माऊलीनं सांगितलं, बाई तुमचे पाय जरा आमच्या घराला लागू द्या ना. म्हटलं ठीक आहे. त्या बाईच्या घरी गेल्यानंतर ती म्हणाली, बाई मला 3 मुलं आहे. मनात म्हटलं काय करायचं, पण ती म्हणते, मोठा मुलगा काय करतो विचारलंच नाही. म्हटलं काय करतो? जरी जगाचा झाला नायनाट करू सदा आम्ही खऱ्याचंही खोट. माझा मोठा मुलगा इतका सात्विक आहे म्हणे, तो वकील आहे आणि तिकडं काळा बाजार करून का होईना पण माझ्या घरात खूप पैसा आणून देतो, खूप चांगला आहे म्हणे, कर्तबगार आहे. खुशी वाटू लागली तिला मोठ्या मुलाची. दुसरा मुलगा काय करतो हे विचारण्या अगोदरच ती म्हणते, का तुम्ही विचारलंच नाही माझा दुसरा मुलगा काय करतो ते. म्हटलं मोठ्यानंच एवढी वाट लावली, मग दुसरा विचारायची काय गरज. पुन्हा म्हटलं काय करतो तुमचा दुसरा मुलगा? म्हणे माझा दुसरा मुलगा जे पिण्यासारखं नाही ते पितो, जे खाण्यासारखं नाही ते खातो, पण एक आहे म्हणे, हा जेव्हा ते पत्ते वगैरे खायला जातो ना तेव्हा प्रत्येक दिवशी 10 ते 20 हजार रुपये घरी घेऊन येतो म्हणे. खूप चांगला आहे. बाकी त्याच्या संस्काराशी काही घेणे, पण पैसा तर घरात आणतो ना. पैशावर प्रेम करणारे हे लोक पैशाच्या चिंतनामध्ये ते मग्न असतात. म्हणून सांगायचं तात्पर्य, म्हटलं आता हा दुसरा मुलगा असं करतो. तिसरा म्हटलं आपण नाही विचारलं तरी पुढून सांगतेच. म्हटलं बाईसाहेब तुमचा तिसरा मुलगा काय करतो हो? ते म्हणलं अगं एवढा नास्तिक निघाला, एवढा घाणेरडा आहे, एवढे वाईट विचार आहे त्याचे. म्हटलं करतो तरी काय नेमकं? म्हणे ते जरा तुझ्यासारखं आहे म्हणे, टाळकुटे. या माऊलीला आपण धन्यता देऊ शकतो का? नाही. त्यासाठी शुद्ध संस्काराची गरज आहे. आणि आपण लोकांना आग्रह करूनही लोक कीर्तनात येत नाही. एका ठिकाणी महाराज कीर्तनासाठी गेले आणि एका तरुण युवकाला विनंती केली, म्हणे का हो महाराज चला ना कीर्तनाला. ते म्हणतो महाराज कसं येऊ, घरात संसार हे ते कसं सोडून येऊ. महाराज म्हणाले ते काही तुझ्या सोबत येणार आहे का, ये ना कीर्तनाला. ते म्हणतो नाही महाराज घरी म्हातारी आई वडील आहे आणि त्यांना सोबत घेऊन ये. हे म्हणतो नाही महाराज ते आले जरी तरी मी येणार नाही. म्हणे का? म्हणे माझं आत्ताच नवीन लग्न झालंय आणि ती नवीन नवरी घरात सोडून मी येऊ शकत नाही. हित ते करावे बायकोचे चिंतन. का सरस्वतीचं रूप होतं का ते? का उद्या जाणार होती कारगिलला? पण लोकांना परमार्थापासून लोक दूर जाऊ लागले आणि विनंती करूनही तो मुलगा येत नाही. म्हणून महाराजांनी एक आयडिया लढवली. म्हणे का रे बाबा तू घरच्या लोकांवर एवढं प्रेम करतो, मेल्यावर का तुझ्या सोबत येणार आहे का कोणी? तो साहजिकच महाराज. म्हणे नाही नाही अशक्य आहे. म्हणे तुमच्यासारख्या संन्याशांना काय कळेल, त्यासाठी संसारिक माणसाची गरज आहे म्हणे. ठीक आहे म्हणे काय करायचं मग? बघ तुझ्यासोबत कोणी येतं का हे बघण्यासाठी आपण प्रयत्न करू म्हणे. काय करावं लागेल? म्हणून महाराजांनी सांगितलं मी तुला देवाच्या नामस्मरणाचा जप देतो, तू त्या देवाच्या नामस्मरणाचा जप करायचा, तेव्हा तुला जिवंत समाधी लागेल. आणि मग समाधी लागल्यावर घरच्या लोकांचा गैरसमज होईल की हे गेलंय आणि मग तुझ्यासोबत कोण कोण येतं हे आपण बघायचं म्हणे. ठीक आहे महाराज. देवाच्या नामस्मरणाचा जप दिला आणि हा मुलगा देवाचं नामस्मरण करतोय. दुसऱ्या दिवशी सकाळचे 10 वाजले तरी हा जाग्याचा उठत नाही. हे बघून आई वडील त्याला उठवायला गेले. अरे बाळू बाळू उठ ना, 10 वाजले तरी तू उठत नाही. हे हालतही नाही बोलतही नाही, देवाच्या नामस्मरणात तल्लीन झालेलं होतं. आई वडिलांना वाटलं हे गेलंय, मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केली. धर्मपत्नी आली,
तीही म्हणते, अहो उठा ना, सकाळचे 10 वाजले तरी तुम्ही उठत नाही. तरी हा बोलला नाही, देवाच्या नामस्मरणात तल्लीन होता. आणि मग सर्वांचा गैरसमज झाला की हे गेलं, हे मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केली. आता रडायला लागल्यावर बघा तुम्ही लोकांचा ड्रामा, बरा होता चांगला गेला बाई, मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केली. म्हातारा म्हणतं, पांडुरंगा, माझं पिकलं पान झालं होतं, आता मला जायला हवं होतं. तू हिरवं पान गळून पडलं, पिकलं पान झाडाला ठेवलं, आता काय उपयोग, माझ्या घरातला करता पुरुष गेला. म्हाताऱ्याचं रडणं संपलं. म्हातारी समोर आली, म्हणती, देवा, माझा पहाडासारखा मुलगा तू माझ्यापासून हिरावून घेतला. मी का कुठं देवळीत लपून बसले होते का? आता म्हातारीचंही रडणं संपलं. नंतर पत्नी आली, धर्मपत्नी समोर आली आणि ती म्हणते, मला अहिवाचं मरण हवं होतं देवा, मला कुंकवासहित मरण हवं होतं. माझे पती माझ्या अगोदर गेले, आता माझा राहून काय उपयोग, मी पतीसोबत सती जाणार. आणि या सर्वांचं दुःख ऐकून महाराज तिथं आले, देवाचं नामस्मरण करीत. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, भजमन्नारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. आणि या सर्व घरावर दुःख कोसळलेलं पाहून महाराज म्हणतात, अरे 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 म्हणे, पांडुरंगा, एवढं तू दुःख या कुटुंबाला दिलं. हातामध्ये काचेचा ग्लास घेतला, काचेच्या ग्लासात थोडंसं दूध, त्यामध्ये ग्लुकोज, बुक्का वगैरे एकत्र केलं आणि महाराज समोर आले. म्हणे, अहो, एवढे सर्व व्याकुळ होऊन रडू नका, तुम्हाला कर्तबगार पुरुष जिवंत हवाय ना, त्यासाठी तुम्ही एक काम करा म्हणे, हा ग्लास जो प्राशन करेल तो या मुलाच्या जागेवर मृत्युमुखी पडेल आणि त्याच्या जागेवर हा मेलेला माणूस जिवंत होईल म्हणे. कुणाची तयारी आहे ग्लास घेण्याची? आता मला सांगा, किती जण पुढं आले असतील हो. जे मोठमोठ्यानं रडायचे ते तर आणखी लांब गेले. मग महाराजांनी विचार केला, हे असे काही घेऊ शकत नाही आणि या समाधीतला सावध करायचा आपल्याला. म्हणून महाराजांनी क्रमांकानं सुरुवात केली. पहिला ग्लास गेला त्या मुलाच्या वडिलाकडं. म्हणे, बाबा, तुम्ही म्हटले होते ना, पिकलं पान झाडाला ठेवलं आणि हिरवं पान गळून गेलं, हा ग्लास घ्या, तुमचा कर्तबगार मुलगा जिवंत होईल. म्हातारा म्हणतं, महाराज, मी हा ग्लास प्राशन केला असता, पण त्याचं काय झालं सांगू का? गावात मी 10 ते 20 हजार रुपये शेकड्यानं वाटलेत आणि ते घरातल्या एकाही मेंबरला माहिती नाही. हे जमा कोणी करायचे? पैशाच्या चिंतनात मग्न असलेलं म्हातारं समाधीतलं म्हणतं, एक खोटं प्रेम कशासाठी? आपण तर यांच्यासाठी कीर्तन सुद्धा ऐकायला तयार नव्हतो आणि हे आपल्यासाठी काही करू शकत नाही. महाराजांनी पुढं ग्लास नेला तो आईकडं. आईला सांगितलं, आई साहेब, तुम्ही म्हटल्या होता ना मी कुठं देवळीत लपून बसले होते का, घ्या हा ग्लास, आता तुमचा मुलगा जिवंत होईल. म्हातारीनं सांगितलं, महाराज, मी हा ग्लास प्राशन केला असता, पण माझी सून खूप खडूस आहे, मी गेल्यानंतर ती माझ्या म्हाताऱ्याला जीव लावणार नाही आणि त्याच्यासाठीच मला जगायचं. समाधीतलं म्हणतं, आईही आपल्यासाठी काही करू शकत नाही. शेवटी ग्लास गेला तो धर्मपत्नीकडं आणि मग महाराज तिला म्हणतात, तुला हैवाचं मरण हवं होतं ना, कुंकासहित तुला मारायचं होतं ना, तू पतीसोबत सती जायला तयार झाली होती ना, मग एक काम कर, हा ग्लास घे, तू मेल्यानंतर तुला कुंकासहित मरण भेटेल. ती म्हणते, महाराज, तुम्ही का मला एवढं बुद्धू समजलं का म्हणे, हा मेला याचं 13वा आवरलं की आपण 14वा बघू म्हणे. मग महाराजांनी सर्वांचं बोलणं ऐकून महाराज म्हणाले, जर कुणीही हा ग्लास प्राशन करायला तयार नसेल तर मग मी घेऊ का? सर्वांनी वर हात करून उत्तर दिलं, म्हणे, सावकाश घ्या महाराज, तुमची समाधी आमच्या मळ्यात बांधू म्हणे. म्हटलं, धन्य आहे बाबू, त्यासाठी शुद्ध विचाराचीच गरज आहे. म्हणून माया मोहात अडकून राहू नका. अरे नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकटा प्राण्या माझे माझे म्हणुनी, 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 अंती जाशील एकटा प्राण्या माझे माझे म्हणुनी.
ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती सात्विका, कुळी कन्या पुत्र होती सात्विका, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, कुळी कन्या पुत्र होती सात्विका, कुळी कन्या पुत्र होती सात्विका. अभंगाच्या दुसऱ्या चरणात कन्येचा शब्द महाराजांनी आधी वापरला. का? एक जर कन्या सात्विक उपजली तर माहेरच्या 21 आणि सासरच्या 21 अशा 42 पिढ्यांचा उद्धार करते. आणि पुत्र जर एक सात्विक उपजला तर फक्त आईवडिलांच्याच पिढीचा उद्धार करू शकतो. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कन्येचा शब्द आधी वापरला, पण त्या सात्विकतेच्या लायकीच्या पाहिजे. नाहीतरी आत्ताच्या कन्यांचा विचार केला तर मोठं बिकट आहे. पूर्वी कन्येचं लग्न कोण करायचं? बाप. आता तसं होत नाही. मुली कॉलेजात तिकडं जातात आणि घरी वडिलाला फोन घुमवतात, हॅलो डॅडी, मी तुमची मुलगी बोलते, मला माफ करा, मी चुकले, मी कोर्टात लव्ह मॅरेज केलं आहे. आणि तुम्हाला जर माझ्या या विचाराची सहनशीलता वाटत नसेल तर कपाशीवरचं एंडोसल्फान घेऊन टाका आणि आरामानं झोपा. ही कन्या कल्याण करणार आहे का बापाचं? नाही. त्याला कन्या पाहिजे ती संत कान्होपात्रेसारखी, त्याला कन्या पाहिजे ती संत मीराबाईसारखी, ती मुक्ताबाई हवी आहे. आणि त्याचसाठी शुद्ध विचाराची गरज आहे. संत मीराबाईवर किती प्रसंग आले, पण फक्त भक्तीच्या जोरावर सर्व प्रसंगांना हाताळून लावलं तिनं. एवढे देवावर प्रेम होतं, तिचं पूर्ण आयुष्य देवाच्या भक्तीला खर्च केलं. आणि स्वतःचे वडील ही भक्ती करते, देवाच्या नामस्मरणात तल्लीन असते, बावरी झाली म्हणून विष पाळण्याचा प्रयत्न केला. त्या विषाचा प्याला भक्तीच्या जोरावर पांडुरंगांना प्राशन करावा लागला. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला लढीवाळ, उचनीच काही नेने भगवंत, उचनीच काही नेने भगवंत, तिष्ठ भाव भक्ती देखो निया, तिष्ठ भाव भक्ती देखो निया, तिष्ठ भाव भक्ती देखो निया, तिष्ठ भाव भक्ती देखो निया. आणि एवढंच नाही तर अंगाला शहारे येतील असे प्रसंग त्या मीराबाईवर आले. तिच्या राजवाड्यात दाशीचं काम करण्यासाठी एक म्हातारी यायची, विधवा म्हातारी. तिला एकुलता एक मुलगा होता. काही दिवसानं सतत काम करून ती म्हातारी आजारी पडली. तेव्हा तिनं आपल्या तरुण मुलास सांगितलं, म्हणे राजू, मीराबाईच्या महालात जाऊन उरलेली कामं तू करून ये. हा म्हणतो, ठीक आहे आई. आईची आज्ञा म्हणून तो कामासाठी गेला. तेव्हा तिथं त्याला सुंदर ती मीराबाई दिसली, राजकन्या. ती राजकुमारी पाहून याच्या मनात विचार आलं, एवढी रूपवान बायको जर आपल्याला असली तर किती चांगलं होईल. म्हणून त्याने अट्टहास घेतला. घरी आला, आईला म्हणतो, आई तू ज्या ठिकाणी कामाला जातेस तिथं ती मीरा आहे ना, तिच्यासोबत मला लग्न करायचं. आईनं सांगितलं, अरे राजू, एवढे बिकट स्वप्न तू बघू नकोस. ती एक राजाची कन्या आहे, तू एक सामान्य दाशीचा पुत्र आणि तू असे स्वप्न बघतो. हा म्हणतो, काही झालं तरी मी तिच्यासोबतच लग्न करणार. आईला प्रश्न पडला, म्हणजे नाही केलं तर? हा म्हणतो, जिवंत राहिलो तर ना. आईनं विचार केला, आपण जर याचं तिच्यासोबत लग्न केलं नाही तर हा एकुलता एक मुलगा प्राणत्याग करेल. म्हणून आईनं विचार केला की आपण संत मीराबाईकडे जावं आणि तिला सांगावं हे विचार. मुलगा 8-10 दिवस झाले तरी जेवत नाही
आपला एकुलता एक मुलगा परमेश्वर आपल्यापासून हिरावून घेईल म्हणून त्या म्हाताईला चिंता वाटू लागली. ती धावत धावत गेली आणि मीराबाईला पूर्ण विचार सांगितले. तेव्हा मीराबाईनं उत्तर दिलं, म्हणे, आई, तुझा मुलगा जर मृत्युमुखी पडला तर मला आनंद वाटेल का? तुझं संकट टाळण्यासाठी मी एक आयडिया करते. त्यासाठी तू घरी जा आणि तुझ्या मुलाला सांग की मीरा तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे. म्हातारीला वाटलं, हिनं लग्न जरी केलं नाही तरी आपला मुलगा तर वाचेल ना, म्हणून ती गेली. राजू, अरे उठ, जेवून घे, म्हणे, मीरा तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे. आता हे काय व्यवस्थित उठून हातपाय धुवून तिच्याकडे गेलं असेल का? जसं उठलं तसं पळत गेला आणि म्हणतं, मीरा, मी आलोय, तुझी लग्नासाठी काय तयारी आहे? तिने सांगितलं, मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हणे, कसली अट? अरे, आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह बसलेला आहे म्हणे. त्या ठिकाणी तुला देवाचं नामस्मरण करावं लागेल आणि 7 दिवस तू देवाचं नामस्मरण केलं की 8व्या दिवशी मी पुष्पमाळा घेऊन तुझ्या गळ्यात टाकते. असं म्हटल्यानंतर तो म्हणाला, ठीक आहे, एवढं अवघड तर काही तू सांगितलं नाही ना, पण त्यातही एक अट आहे. जेव्हा तुझ्या मंदिरात देवाचं नामस्मरण करत बसतील तेव्हा तुझ्या डोक्यावर एक तलवार बांधलेली राहील. तुझं इकडे तिकडे जर लक्ष विचलित झालं तर बांधलेली तलवार तुझ्या मानेत पडेल आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. मान्य आहे का? तो म्हणाला, ठीक आहे. म्हणून व्यवस्थित तन मन ध्यान एकत्र करून तुला भक्ती करावी लागेल. ठीक आहे म्हणून सांगितलं. मंदिरात गेला, देवाच्या नामस्मरणाची सुरुवात केली आणि त्या देवाचं नामस्मरण केल्यामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. 8व्या दिवशी संत मीराबाईनं देवाला प्रार्थना केली, भगवंता, तुझ्या भक्तीसाठी मी जगते, माझ्यावर असले प्रसंग तू आणू नकोस. हे बघ, मी निघाले, पण संकट टाळणं तुझ्या हातात आहे. पुष्पमाळा हातात घेऊन त्या मुलापर्यंत गेले आणि सांगितलं, राजू, अरे उठ, मी आले, लग्नास तयार हो. त्यानं डोळे उघडले. देवाच्या नामस्मरणामुळे अंतःकरण शुद्ध झालं. पत्नीच्या स्वरूपात बघितलेल्या त्या मीराला तो मुलगा म्हणतोय, माऊली, मला माफ कर ग, तुला फक्त ताईच काय, पण मातेची माऊलीची उपमा दिली तरी कमी पडेल. याचं कारण संत उदार उदार, संत उदार उदार, संत उदार उदार, संत उदार उदार, भरले अनंत भांडार, 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 भरले अनंत भांडार. कन्या कशी असावी? संत कानोपात्रेसारखी. पुत्र कसा असावा? बाळ श्रवणासारखा. दृष्टीनं आई वडिलांना मरेपर्यंत जीव लावला. आपले आई वडील घेऊन तो काशी यात्रेला निघाला. रस्त्यानं जात असताना आई वडिलांना तहान लागली. झाडाखाली आपले आई वडील बसवून दिले. पाणी घेण्यासाठी तलावावर गेला तर तिथं दशरथ राजा बसलेला होता. दशरथ राजाचा चुकून बाण त्या श्रावणाला लागला. तेव्हा श्रावणाचे उद्गार आहे, महाराज, मला बाण लागला, मी तरी आता मृत्यूच्या अखेरच्या क्षणाशी झुंजतोय, पण माझ्या तृष्णेने व्याकुळ झालेल्या आई वडिलांना पाणी पाजावं, ते दृष्टीहीन आहेत. पुत्र असावा तो श्रावणासारखा. एकीकडे मृत्यू संग झुंजतोय तरी आई वडिलांची काळजी केली. आताचे पुत्र तर जन्मदात्या आई वडिलाला वृद्धाश्रमात पाठवायलाही घाबरत नाही. पत्नी घरात आले की एका पत्नीचं ऐकून ते आई वडिलांची विभक्ती करायलाही घाबरत नाही. मग मला सांगा, त्या श्रावणाची कंडिशन आणि आताच्या पुत्रांचं वागणं कुठं गेलंय? त्यासाठीच गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. शास्त्राचा आधार घेऊन जर जगलं तर अशी वेळ येणार नाही. जन्मदात्या आई वडिलाला जर पत्नीचं ऐकून आपण त्रास देतो तर काय खरं आहे? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आताचे पुत्र जर आई वडिलांना सांभाळू शकत नाही तर त्यांना सात्विक कशावरून म्हणता? अहो, पहिलं तर मातेचं एका पुत्रानं समाधान होतच नाही, तिला 2 पुत्र हवे असे वाटतात. म्हातारपणी ते बरोबर आपला फुटबॉल करतात. एका पुत्राच्या वाट्याला आई असते, दुसऱ्या पुत्राच्या वाट्याला वडील असतात. दोघं 2 साईडला बसतील. किती विचित्र परिस्थिती. एकमेकांना बोलण्याची सुद्धा त्यांची हिंमत नसते. का? सून सांगते, हे सासूबाई तिकडं काही सांगायचं नाही, विनाकारणी इकडच्या चुगल्या तिकडं करायच्या, म्हणून बोलणंही बंद.
एका ओट्यावर म्हातारी बसते, दुसऱ्या ओट्यावर म्हातारं बसतं. एकमेकांकडे बघतात फक्त, पण बोलत नाही. आणि मग म्हातारीला माहिती असतं आपल्या म्हातारीचं आवडतं काय आहे म्हणून. इकडच्या सुनेनं आमटी केलेली असते. म्हातारी म्हणते म्हाताऱ्याला दिलं तर चांगलं होईल म्हणून नातवंडांना सांगते, बाळू ही बाबांना आमटी घेऊन जा रे. हे ग्लासमध्ये आमटी घेतं. ओटा ओलांडून जाणार तोच आईचा आवाज येतो, बाळू कुठं निघाला. ते सांगते बाबांना आमटी घेऊन. मागं फिर, बाबा काही आपल्या वाट्याला नाही. अर्ध्या रस्त्यात गेलेली आमटी वापस येते. हे पुत्र काय सात्विक म्हणता येतात? एवढंच नाही तर एका बाजूला म्हातारी बसलेली असते, दुसऱ्या बाजूला म्हातारं. आणि मग ते चान्स बघतात. आता जर आपल्याला बोलता येत नसेल तर दुपारच्या वेळेला कुणी नाही. सून, नातवंड आणि मुलगा शेतात गेलेले बघून हे एकमेकांना बोलतात. आता तरुणपणात कधी परमार्थ केलाच नाही. एक एक पार्ट खलास झालेलं. ज्या कानानं नीट श्रवण करता येत नाही, ज्या तोंडातून नीट बोलता येत नाही, ज्या दृष्टीनं नीट दिसत नाही, हे म्हातारा म्हातारी एकत्र येतात. सुखदुःखाच्या गोष्टी सांगायच्या वाटतात. म्हणून म्हातारी एका साईडला एका ओट्यावर उभी राहते, दुसऱ्या साईडला म्हातारं बसलेलं असतं. आणि मग म्हातारी म्हणते बसले का. आता म्हाताऱ्याला तरी कुठं नीट ऐकायला येतं. म्हातारा म्हणतं हां काय म्हणली. म्हातारी म्हणती बसले का. म्हातारा म्हणतो हा बसलं. हां आणि कशाबद्दल आली होती. सहज सुख दुःखाच्या गोष्टी सांगायच्या वाटल्या म्हणून आले. पटकन बोल कोणी पाहीन. 70 वर्षाच्या म्हातारा म्हातारीला एकमेकांना बोलण्याची बंदी होते. मग त्या पुत्रास आपण धन्यतेच्या लायकीचं समजू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात ग्रंथाचा आधार घ्या. गीता भागवत करीती श्रवण. करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता म्हणजेच ज्ञान, भागवत म्हणजेच वैराग्य आणि अखंड चिंतन विठोबाचे म्हणजेच भक्ती. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य माणसाला परमार्थात आल्यानंतर तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. पण मला सांगा गीता कोण श्रवण करतो. लोकांना कीर्तनाला चला म्हटलं तरी येत नाही. बलात्कारे जरी आणला कथेसी, निद्रा घे लोडासी टेकोनिया. जबरदस्ती आणलं तरी झोपा काढतात. आणि त्यासाठी सांगायचं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अगदी सहज म्हाताऱ्या माणसांना विनंती करा तुम्ही चला कीर्तनाला. ते म्हणतं वेळ नाही. आणि मग बस स्टॉपवर फिरत असताना प्रश्न करायचा, बाबा इकडं का फिरताय. ते म्हणतं काही नाही सहज ऐश. वा रे वा ऐश. अगदी म्हाताऱ्या माणसांनाही ऐश या शब्दांची एवढी गोडी लागून गेली. मुलं तर ऐश म्हणतातच, पण म्हाताऱ्यांपासून जर या ऐशला सुरुवात झाली तर कसं व्हायचं, कसा परमार्थ चालेल. म्हाताराही सांगता ऐश आणि मग रिकामा वेळ कशात घालेल. आपण जर म्हटलं चला ना ज्ञानेश्वरी ऐकायला, ते म्हणतं वेळ नाही. मग बंद रूममध्ये बसतं. एका हातामध्ये कोल्हापूरच्या तालमीतला 21 वर्षाचा तारुण्यातला पत्नीसोबतचा फोटो घेतं आणि दुसऱ्या हातामध्ये आरसा घेतं. म्हातारी स्थिती पाहून त्या आरशामध्ये बोलतं, पांडुरंगा कसा होतो मी.
कोल्हापुरी मिश्या, पिळदंड देह, सफरचंदासारखे गाल, आता सगळं गैरहजर झालं रे. काय स्थिती झाली. पश्चाताप करतील. अहो देह हा जाणार आहे, नाशिवंत आहे, नासका फुसका घाणेरडा नरदेह, याच्यावर काय प्रेम करायचं एवढं. पण नाही, परमार्थापासून लोक दूर गेलेत. काही म्हणतात नाही, तुम्ही सांगतात गीता भागवत श्रवण करा, श्रवण करूनही आम्हाला सुख मिळत नाही. अहो वाचता कसं. गीता समोर घेतलेली सून काम सांगते, मामंजी काय करताय. हे म्हणतं ग्रंथ वाचतोय. मग एका साईडला हातात ग्रंथ असतो. सून पुन्हा सांगते, मी ब्युटी पार्लरमधून येते, माझ्या मुलाकडे लक्ष ठेवा. एका हाती पाण्याची दोरी, दुसऱ्या हाती ज्ञानेश्वरी, आणि मग देवाला विनंती करतं, पांडुरंगा माझ्याकडे लक्ष दे रे. ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात झाली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. आत्मरूपा म्हणायचं तर मध्येच मुलगा रडायला लागतो. हे म्हातारं ज्ञानेश्वरी वाचायला फुल स्टॉप देतं आणि लगेच सुरू करतं, बाळा जो जो रे कुलभूषण दशरथ नंदना, बाळा जो जो रे कुलभूषण दशरथ नंदना, बाळा जो जो रे कुलभूषण दशरथ नंदना, बाळा जो जो रे कुलभूषण दशरथ नंदना. जर भक्ती करायची असेल तर मनापासून करा. अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे. बाहेरून डेकोरेशनशा भक्ती दाखवून शक्य नाही. गीता भागवत, गीताच का श्रवण करावी. माणसाला मरेपर्यंत जगायचं त्याचं वर्णन गीतेमध्ये आहे, आणि मरण संपल्यानंतर मृत्यूला सामोरं जायचं याचं वर्णन भागवतात आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि जो या अखंड चिंतनाला जागेल त्याचा हरिक फक्त सामान्य माणसालाच वाटत नाही, तर तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून परमार्थामध्ये तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. तुम्ही म्हणाले एखादं कमी पडलं तर अशक्य आहे. जसं सांसारिक उदाहरण देता येईल आपल्याला. एखाद्याचा संसार जर व्यवस्थित चालला तर लोक सहज म्हणतात, वा वा याच्या संसाराची गाडी काय व्यवस्थित चालली. गाडी का सांगितलं, दोन्हीकडचे चाकं म्हणजे नवरा आणि बायको, आणि मधला संसार म्हणजेच साठ. तसं परमार्थिक क्षेत्रात जर उदाहरण द्यायचं झालं तर वैराग्य आणि ज्ञान दोन्हीकडचे चाकं, आणि मधलं साठ म्हणजेच भक्ती. आता हल्लीच्या लोकांना या गाडीचं उदाहरण देणं थोडंसं कठीण जातं. समजा परमार्थ व्यवस्थित चालला हे कशावरून समजायचं. आपण उदाहरण घेऊ, वा वा एखाद्याच्या संसार काय व्यवस्थित चालला हे पटवून देण्यासाठी सायकलीचं उदाहरण द्यावं लागतं, कारण आता गाडीचा घोड्याचा काळ संपुष्टात आलेला आहे. सायकलीचं उदाहरण कसं, पुढचं चाक म्हणजे नवरा आणि मागचं चाक म्हणजेच बायको. एखाद्याचा संसार व्यवस्थित चालला की सहज म्हणायचं याच्या संसाराची सायकल काय व्यवस्थित चालली. कारण पुढच्याचं ऐकून मागचं चालत नाही, मागच्याचं ऐकून पुढचं चालतं. एखादं कीर्तनाला निघालं, सहज पत्नी म्हणते ओ कुठं निघाले, हे म्हणतं कीर्तनाला, फिरा माघारी वेळ नाही, मागं फिरतं पत्नीचं ऐकून. आणि म्हणूनच सांगायचं, एकही व्यक्ती असा नाही की तो पत्नीचं ऐकत नाही, कारण की मागच्या चाकानं पायंडल फिरवल्याशिवाय पुढचं धकतच नाही. पण मागच्या नाही कधी पायंडल फिरवायला नको. समजा आता पती चांगल्या कार्यासाठी चालला, तिथं आडवं यायला नको. त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे, आपण किती पायंडल फिरवण्याचं आपल्या हातात असलं तरी ब्रेक पुढच्याच्या हातात आहे, पण हे कुठेही ब्रेक फिरवता. आणि एरवी तरी समाजात एकही व्यक्ती असा नाही की बायकोचं ऐकत नाही. आहे का कोणी बसलेल्यांपैकी जो बायकोचं ऐकत नाही? तो सगळे बायकोचे ऐकण्यातले. आणि एखादा सांगेल जरी मी बायकोचं ऐकत नाही, तरी महाराज सांगतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरे ना. आवरायचा प्रयत्न केला तरी ते आवरताही आवरत नाही. किंवा दुसरं प्रमाण देता येईल, होता भाव पोटी, होता भाव पोटी, होता भाव पोटी, होता भाव पोटी, मुखा आला तो सेवटी, मुखा आला तो सेवटी, मुखा आला तो शेवटी, मुखा आला तो शेवटी, मुखा आला तो शेवटी, मुखा आला तो शेवटी. म्हणून अंतकरण
अंतःकरणातला भाव झाकायचाही प्रयत्न केला तरी स्वभावातून बाहेर पडतो. एक दिवस प्रधानजीला राजवाड्यात येण्यासाठी वेळ झाला. तेव्हा राजेसाहेबांनी प्रश्न केला, प्रधानजी तुम्हाला येण्यासाठी वेळ काय झाला? प्रधानजींना सांगितलं, महाराज माझ्या बायकोचं थोडंसं काम होतं ते करून मी इथं आलोय म्हणे. सर्व सभा प्रचंड हसली म्हणे, अरे अरे एवढा मोठा विद्वान माणूस आणि तो बायकोचं ऐकतो. प्रधानजीनं सांगितलं, माझं एक उघडकीस आलं म्हणून तुम्ही सांगू लागलेत, पण असा सभेत कोण बसलेला आहे की जो बायकोचं ऐकत नाही? तेव्हा महाराज म्हणतात, जे बायकोचे ऐकणारे ते एका साईडला उभे राहा आणि जे न ऐकणारे ते एका साईडला उभे राहा. म्हणून जे ऐकणारे होते ते सगळे एका बाजूला उभे राहिले आणि न ऐकणारे एका साईडला उभे राहिले. तेव्हा न ऐकणाऱ्यांच्या लाईनीमध्ये फक्त एकच माणूस होता. महाराज म्हणाले, वा वा एवढा मोठा विद्वान माणूस आहे की जो बायकोचा ऐकत नाही. असं म्हणून इकडून तिकडून अर्ध्या तासाचा गप्पा मारल्या आणि नंतर पुन्हा राजेसाहेबांनी प्रश्न केला, का हो म्हणे तुम्ही एका बाजूला का उभे? तेव्हा त्या एका साईडला उभं राहणाऱ्या माणसाने सांगितलं म्हणे, महाराज माझी बायको म्हणली गर्दीत घुसा जाऊ नका. मग यांनी का ऐकण्याचा बाप केला का? तोही ऐकतो, कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. आवरायचा प्रयत्न केला जरी तरी स्वभावानं बाहेर पडतं. दुसरं दृष्टांत देता येईल. एका खेडेगावामध्ये एक श्रीमंत व्यक्ती राहायचा आणि त्याला 3 सुंदर रूपवान मुली होत्या. तिन्ही मुली उपवर झाल्या. त्यांचं लग्न करायचं, पण त्यांना एकही मुलगा पसंत करेना. याचं कारण मोठी जी मुलगी होती ती बोबडी होती, नंबर 2ची मुलगी गेंगाणी आणि नंबर 3ची मुलगी तुतानी. आता त्यांना ते प्रश्न विचारले की सगळं विस्कळीत व्हायचं ना, त्यामुळं कोणी त्यांची चॉईस सांगेना. मुली उपवर झाल्या, लग्न करायचं. आई वडिलांना प्रश्न पडला, कारण शास्त्रही सांगतं काही गोष्टी समाजात अशा आहे की ज्या आश्रयाविना शोभाच देत नाही. विना आश्रयेनं शोभते पंडिता लता वनिता. पंडित हा राजाश्रय विना शोभा देत नाही. लता मुलगी कितीही रूपवान असली तरी पतीच्या आश्रयाविना शोभा देत नाही. वनिता वेली ही झाडाच्या आश्रयाविना शोभा देत नाही. म्हणून आईवडिलांना प्रश्न पडला की यांचं लग्न करायचं. आता अंतःकरणातला भाव स्वभावातून बाहेर पडतो कसा हे बघा. त्यांनी ठरवलं, जवळचे जर मुलं यांना पसंत करत नसेल तर आपण लांबचे पाहुणे बोलू. म्हणून त्यांनी थोडेसे लांबचे पाहुणे बोलवले. बघण्याचा कार्यक्रम ठेवला. पाहुण्यांना आईवडिलांनी सांगितलं मुलीच्या, म्हणे महाराज आमच्याकडे काही मुलींना नावगाव विचारण्याची पद्धत नाही. तुम्हाला जी मुलगी आवडली ती तुम्ही सांगायचं, आम्ही तिचं तुमच्यासोबत लग्न लावून देऊ. पाहुणे म्हणाले ठीक आहे, पण त्यातला जरा एक थोडासा भारी होता. तो म्हणतो, असलं कसलं कारण की मुलींना नावगाव विचारायचं नाही? यात काहीतरी लबाडी झाकायचा प्रयत्न दिसतो या लोकांचा. असा विचार करून तो म्हणला, काही झालं तरी मुली आपल्यासमोर बोलल्या पाहिजे. इकडं वडिलांनी मुलींना सांगून दिलं, काही झालं तरी तुम्ही पाहुण्यांसमोर बोलायचं नाही, कारण तुम्ही बोलल्यानंतर ते तुमची पसंत सांगणार नाही. मुलींनी हो म्हणून सांगितलं. आता याला माहिती होतं काही झालं तरी आपल्यासोबत मुली बोलल्या पाहिजे, म्हणून यानं जेवता जेवता नाही काही तर कढीच प्यायला सुरुवात केली. प्लेटीच्या प्लेटी कढी पित आहे. शेजारचं म्हणतं, ए कढी काय पिऊ लागला म्हणे, आपण नवीन ठिकाणी आलोय ना. पाहुणे म्हणतील याला कधी कढी भेटली का नाही, विनाकारण कशाला पितोस? हे म्हणतो, तुला नाही कळणार त्यातलं, मला जे करायचं ते मी व्यवस्थित करतो म्हणे. प्लेटीच्या प्लेटी कढी प्यायला सुरुवात केली आणि चुपचाप पित नव्हतं, तर कढीची प्रशंसा सुद्धा तोंडातून बाहेर येत होती. वा वा वा, कोणत्या मुलीनं केली असावी, किती चटकदार झाली, किती गोड झाली, काय काय टाकलं असावं. ओ बाई, ओ ताई, कढी आणा. आता मोठ्या मुलीनं ही कढी केलेली होती. वडिलांनी सांगूनही मुलीच्या लक्षात राहिलं नाही, कारण स्त्रीची एक जात अशी आहे जिथं बोलू नको म्हटलं तिथं अवश्य बोलून जाते. वडिलांनी सांगूनही ती मुलगी खिडकीजवळ आली आणि ती म्हणते, पाहुण्या फुकत गोल झाली नाही, जिलू टाकला मिलू टाकला तवा गोड झाली म्हणे. होता भाव पोटी मुखा आला तो सेवटी. झाकायचाही प्रयत्न केला तरी तो वाणीतून बाहेर पडतो. मग दुसऱ्या मुलीनं तर गप्प बसायला पाहिजे तर ना. तीही पाठोपाठ आली तिच्या, ती म्हणती, ए दादा तुला म्हणणे होते ना बोलू नको, आणि तू बोलणीस का शेवटी? मग तिसरीनं तर गप्प बसायला पाहिजे होतं. तिसरी तिच्या पाठोपाठ आली, ती म्हणती, तुम्ही दोघींना सगळा का घोटाळा करून टाकलाय म्हणे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे माझ घड त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझ घड त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा,
तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्यांनी देव हृदयात साठवला त्यांची सेवा मज घडो. अहो चोखोबाच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघायचा. मंगळ वेळेला काम करत असताना चोखोबाचा मृत्यू झाला आणि पांडुरंगांना हे कळलं. तेव्हा पांडुरंग नामदेवाला म्हणतात, नामदेवा अरे चोखोबाचे हाड आण, माझ्यासमोर त्याची स्मारक बांधायचंय. तेव्हा नामदेव म्हणाले, महाराज तिथं असंख्य लोकांचा मृत्यू झालाय, मग चोखोबाचा हाड हे कशावरून कळेल मला. तेव्हा पांडुरंग म्हणतात, अरे वेड्या, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघतो ते हाड चोख्याचं. भक्त असावा तर तो असा. एवढंच नाही तर सावतोबानं पांडुरंग परमात्म्याचं सगळं रूप आपल्या हृदयामध्ये साठवलं. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली धार झाला सुफल व्यापार. 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 आणि प्रत्येक वस्तूमध्ये पांडुरंग परमात्म्याचं रूप बघणारा तो सावतोबा. हजारो संख्येने इकडं आषाढीला भाविक भक्तांची गर्दी झाली आणि पांडुरंगाला त्या भोळ्या भक्ताची आठवण झाली. ते ज्ञानोबाला आणि नामदेवाला सांगतात, ज्ञाना नामा, अरे आज जरी तीर्थक्षेत्रावर माझा तो भक्त आलेला नाही तरी प्रत्येक वस्तूमध्ये तो माझं रूप बघतो. मोठा विठ्ठल विहीर विठ्ठल नाडा विठ्ठल गे, त्या झाडावर राघू मैना त्याही विठ्ठल गे. प्रत्येक वस्तूमध्ये माझं रूप बघणारा तो भक्त आणि मला त्याच्या संग भेटायचंय. म्हणून नामदेवराय आणि ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंत तुमच्यासाठी इथं हजारो भक्त आलेत आणि तुम्ही यांना सर्वांना सोडून तिथं चालले याचं कारण. म्हणे नाही, त्याच्या अंतःकरणात माझी भक्ती भरलेली आहे आणि तो इथं जरी आला नाही तरी त्याच्यासाठी मी तिथं जाणार. म्हणून शेतामध्ये काम करणाऱ्या सावत्याला भेट देण्यासाठी पांडुरंग परमात्मा त्याच्या शेताकडे निघाले. आणि जात असताना ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेवराय विचारतात, त्यांची एवढी श्रद्धा हे कशावरून. तेव्हा पांडुरंग म्हणतात, आपण आजमावून बघू. दोघेही रस्त्याने निघाले. ज्ञाना आणि नामा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. आणि त्या सावतोबाचं शेत जवळ आल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं एका सामान्य माणसाचं रूप घेतलं. ज्ञानेश्वरानं आणि नामदेवानं चोरट्यांची रूपं घेतले आणि सावतोबाचं सत्व बघण्यासाठी ते तिथं निघाले. शेतात शिरताय तेव्हा पांडुरंग परमात्मा सावतोबाला म्हणतात, म्हणे महाराज माझ्या पाठीमागे 2 चोर लागले, त्यांच्यापासून वाचण्यासाठी मला काहीतरी आयडिया द्या ना. तेव्हा सावतोबा म्हणतात, म्हणे स्वामी इकडे विहीर आहे, विहिरीत लपा, तिकडे उसात लपा, अन्यथा झाडावर लपा. तेव्हा पांडुरंग म्हणतात, नाही त्यातले हे चोर नाहीत. एक ज्ञान आहे तर दुसरं नाम आहे. ज्ञान दाखवतं तर नाम आकळतं, यापासून मला वाचायचंय. या पांडुरंग परमात्म्याचा बोलण्याचा उद्देश लक्षात घेतला सावतोबाने सांगितलं, महाराज दिनाचा नाथ ही माऊली माझ्यासाठी इथं आलेली आहे आणि म्हणून कटीचे खुरपे सत्वर काढिले, हृदय फाडिले तेची वेळा. त्यांनी लक्षात घेतलं की हा दुसरं तिसरं कोणी नसून माझा पांडुरंग परमात्मा तिथं आलेला आहे. कमरेचं खुरपं काढलं, हृदय फाडलं आणि सांगितलं, पांडुरंगा प्रवेश करा तुम्ही यात, इथं तुम्हाला कुणीही शोधणार नाही. पांडुरंगानं हृदयात प्रवेश केला. तेवढ्या ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेवराय पळत पळत त्या शेताच्या आवारात शिरले. आत येऊन विचारता, का हो तुम्हाला एक इथं सामान्य माणूस दिसला का. सावतोबांनी सांगितलं, इथं कुणी आलेलं नाही. तेव्हा त्याचं प्रत्युत्तर म्हणून ज्ञानोबा माऊली इकडे तिकडे बघू लागले. त्यांच्या असं लक्षात आलं, हृदयातून पितांबर लोंबत असताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अहो शोधता कशाला महाराज इकडं तिकडं, तो काय हृदयात लपलाय. तो पितांबर धरला, पांडुरंग परमात्म्याला बाहेर काढताय. दिनाचा नाथ सर्व विश्वाला चालवणारा या जगाचा मालक हृदयात साठवणारे सावतोबा आणि त्यांची एवढी कीर्ती बघून ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेवराय म्हणतात, अरे अरे पांडुरंगा, एवढे धार्मिक भक्त तुझ्यासाठी एवढी भक्ती करून तुला हृदयात साठवू शकता हे आम्हाला आत्तापर्यंत कळलं नव्हतं. सर्व संतांची तिथं भेट होतीये, गहीवरून एकमेकांना भेट देताय, आनंद अश्रू वाहू लागले. आणि हा सर्व प्रसंग रुक्माई स्वर्गातून बघत होती. तेव्हा रुक्माई विठ्ठलाला म्हणते, स्वामी पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक,
पाण्यापेक्षा अग्निव्यापक, या सर्वाला चालवणारा जगाचा नायक किती व्यापक. नाही नाही, या जगाच्या चालकाला, या जगाच्या मालकाला हृदयात साठवणारा किती व्यापक. एवढंच नाही महाराज, आपल्या जन्म दिलेल्या पुत्रामध्ये एवढं सामर्थ्य निर्माण करून देणारे याचे माता पिता किती व्यापक. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्यांचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणून हृदयात साठवणाऱ्या संतांची भेट, हृदयात साठवणाऱ्या संतांची भेट सेवा मला घडावी असं तुकाराम महाराज सांगतात. नाहीतरी आज आपण बघतो फक्त वरतून देवाचं नामस्मरण असतं, अंतकरण तसं नसतं. म्हणून महाराज सांगतात आशांची सेवा मला घडायला नको. वरी भगवा झाला नामे, अंतरी वेश केला कामे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वेश केला कामे. त्याला म्हणून ये साधू, त्याला म्हणून ये साधू, त्याला म्हणून ये साधू, त्याला म्हणून ये साधू. त्याला म्हणून हे साधू, त्याला म्हणून हे साधू, त्याला म्हणून हे साधू, त्याला म्हणून हे साधू. संत असावा तो स्वामी विवेकानंदांसारखा. स्वामी विवेकानंद जेव्हा परराष्ट्रामध्ये प्रवचनासाठी गेले तेव्हा त्यांच्या समोर एक तरुण बाई आली आणि तिने सांगितलं, स्वामीजी मला तुमच्यासोबत लग्न करावं असं वाटतं. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं, नाही, माझ्या भारताचा आदर्श मी बाजूला ठेवून असं काहीही करणार नाही. तेव्हा तिसरी म्हणते, नाही स्वामी, तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल. स्वामी म्हणतात, तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही माझ्यासोबत लग्न करावं? ती म्हणते, माझी अशी इच्छा आहे, तुम्ही रूपवान आहात, सद्गुणी आहात, चांगल्या विचाराचे आहात. तुमच्यासोबत जर माझं लग्न झालं तर तुमच्यापासून जो सुंदर मुलगा होईल त्याच्याच तोंडून मला तुमच्यासारखंच प्रवचन आई म्हणून ऐकायचं आहे. स्वामीजी सांगतात, हे कुठलंही शक्य नाही. माझ्या भारताची पंचशील तत्व आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, गुरुत्व देव भव, आणि हे सर्व सोडून मी असलं कसल्याही प्रकारचं वागू शकणार नाही. तेव्हा ती म्हणाली, नाही स्वामी, तुम्ही काही झालं तरी माझ्यासोबत लग्न करा. हे बघा, तुम्हाला फक्त, स्वामीजी म्हणतात, हे बघा, तुम्हाला फक्त आई होऊन प्रवचन ऐकायचं ना, माझ्यापासून होणाऱ्या मुलाची अपेक्षा केल्यापेक्षा तुम्ही तुमच्यासमोर मी बोलतोय तो स्वतःचा मुलगा समजा ना. हाच आदर्श आपल्याला स्वामीजींचा डोळ्यासमोर ठेवायचा आहे. म्हणून संत असावा तो स्वामी विवेकानंदांसारखा. आपल्यासारखं जर तिथं असतं तर मला नाही वाटत त्यांनी असं उत्तर दिलं असतं. त्यांनी म्हटलं असतं, बरोबर आहे, तयारी आहे माझी, त्यासाठी शुद्ध विचाराची गरज आहे. भगवान श्रीकृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, ज्यांनी स्वतःच्या आईवडिलांना बंदिवासातून सोडवण्यासाठी पूर्ण आयुष्य घालवलं आणि आताचे स्वतःच्या आईवडिलाला वृद्धाश्रमात पाठवायलाही घाबरत नाही. म्हणून तोच आदर्श आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचा आहे. लोक विचार करतात, श्रीकृष्णानं 16,000 नारींसोबत लग्न केलं आणि एवढंच नाही, ते पुन्हा वरतून म्हणतील रावणानं सीता पळवली म्हणून रावणाचा उद्धार झाला. मग तुम्ही तुमच्या मेहुण्या पळवात, त्यानं तुमचा उद्धार होणार आहेत का? आपण जरी सांगितलं त्यांना, अहो गीता भागवत श्रवण करा, वाचन करा, ते म्हणतात गीता भागवतात काय आहे, ते का तुमचं चरित्र राहणार आहे त्यात? त्यासाठी सावध व्हा. गीता म्हणजेच ज्ञान, आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि गीता भागवत श्रवण करण्यासाठी आईची कुससुद्धा पवित्र लागते, वडिलाचे संस्कारसुद्धा शुद्ध पाहिजे. आणि आपल्याला खरोखरच आईवडिलांना धन्यतेच्या लायकीचं बनवायचं असेल तर देवाच्या नामस्मरणाची गरज आहे, अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला आपण इथंच पूर्ण विराम देऊया. तुका मन मज घड त्यांची सेवा, तुका मन मज घड त्यांची सेवा, तुका म्हणे मज घड त्यांची सेवा, तुका म्हणे मज घड त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा
पुत्र